अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहराची जी मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आपण आहोत। आज जर पाहिलं तर आज कर्जत शहरामध्ये पूर्णपणे कडकडीत बंद असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती। ही यात्रा नागपूर येथे पोहोचल्यानंतर त्या यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्यानंतर ही घटना ताजी असताना त्याच दिवशी कर्जत जामखेड मतदारसंघातील हजारो युवकांचं भवितव्य ठरवणारी MIDCच्या प्रश्नावर राज्य सरकारची बैठक झाली। यावेळी राज्याचे उद्योगमंत्री यांनी कर्जत MIDC या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि जी नियोजित MIDC होती ती या ठिकाणी रद्द केली। त्याचे पडसाद आज आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेडमध्ये उमटण्याचं पाहावयास मिळतं। या ठिकाणी जर पाहिलं तर आपण कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत। सर्व दुकाने या ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि सर्व मार्केट आज बंद आहे। या घटनेला सर्वत्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात आलेला आहे। आज बंदची हाक देखील राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर आज कर्जत शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहावयास मिळत आहे। यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन देखील पुढील काळामध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि एकूणच जर परिस्थिती पाहिली तर या दोन्ही घटनांचे पडसाद कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये उमटल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर।